नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, मी आहे जयश्री. जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. तर मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे त्यातील पाठ क्रमांक 1 भारतीय उपखंड व इतिहास याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. तर इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये पाहूया. प्रथम आपण इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये बघणार आहोत. तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांचे सुसंगत केलेली मांडणी म्हणजे इतिहास होय. पहा काय सांगितले. तर इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांचे सुसंगत मांडणी होय. पुढे पाहूया. स्थल, काल, व्यक्ती व समाजाचे इतिहासाचे असे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. तर स्थल, काल, व्यक्ती व समाज असे इतिहासाचे एकूण 4 प्रमुख आधारस्तंभ आहे. कोणते कोणते? तर स्थल, काल, व्यक्ती आणि समाज. पुढे पाहूया. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. कोणत्या 4 घटकांशिवाय? तर स्थल, काल, व्यक्ती आणि समाजाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक वातावरणाशी संबंधित आहे. कोणता घटक? तर स्थल घटक. तसेच इतिहास व भूगोल यांचे अतूट नाते आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. पहा इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे काय? तर मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांचे सुसंगत मांडणी. त्यानंतर इतिहासाचे 4 आधारस्तंभ आहेत. कोणते? तर स्थल, काल, व्यक्ती आणि समाज असे इतिहासाचे एकूण 4 प्रमुख आधारस्तंभ आहे. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. तसेच यांच्यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करते. पुढे पाहूया. तसेच त्याचप्रमाणे आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात. समाज जीवनसुद्धा त्यावर अवलंबून असते. पुढे पाहूया. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. तर पहिलं वैशिष्ट्य आहे आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय म्हणजे आपण असं बघूया, हे उत्तर दिशा. उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. बघा, आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्याचप्रमाणे भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. पुढचं वैशिष्ट्य पाहूया. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. ज्यावेळेला आपण हडप्पा संस्कृती बघतो किंवा मोहेंजोदरो संस्कृती, या संस्कृती अभ्यासताना आपल्याला
भौगोलिक म्हणजे भूप्रदेशाविषयी लक्षात घ्यावे लागते. त्यामुळे आपण इतिहास शिकत असताना आपल्याला भूगोलाचाही यामध्ये उपयोग होतो, लक्षात घ्यावे लागतात. त्याचा उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. बघा, प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचा उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. पुढे पाहूया. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. चित्रात दाखवल्याप्रमाणे हे घरांचे प्रकार आहेत. घरांचे प्रकार. पुढे पाहूया. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार करत असताना 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. तर ते कोणते? तर प्रथम आहे हिमालय, त्यानंतर आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. पुढे आहे थरचे वाळवंट, चौथा आहे दख्खनचे पठार, पाचवा आहे समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि 6वा आहे समुद्रातील बेटे. बघा, भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार करत असताना एकूण 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. ते कोणते? तर हिमालय, त्यानंतर सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, त्यानंतर थरचे वाळवंट, त्यानंतर दख्खनचे पठार, त्यानंतर समुद्र किनाऱ्याचे प्रदेश आणि 6वा आहे समुद्रातील बेटे. त्यातील आपण पहिला पाहूया हिमालय. याविषयी माहिती घेऊया. तर हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा कुश्कीचा व्यापारी मार्ग आहे. कोणता? तर कुश्कीचा व्यापारी मार्ग आहे. पुढे पाहूया. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. पहा, पुन्हा एकदा पाहूया. तर मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. कोणता मार्ग? खुश्कीचा व्यापारी मार्ग. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. तर रेशीम मार्ग असे नाव का पडले ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याचं कारण असं आहे, या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठविल्या जाणाऱ्या मालात रेशम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. तर रेशीम मार्गाचे नाव का पडले? तर या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठविल्या जाणाऱ्या मालात रेशम हे प्रमुख होते, म्हणून या मार्गाला रेशम मार्ग असे म्हणतात. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. पुढे पाहूया. पुढे तुम्हाला दिसत असेल खैबर खिंड. पुढे पाहूया. पुढचा आहे
सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. प्रथम आपण पाहिला हिमालय, त्यानंतर आहे मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. तर यामध्ये सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडील सिंध पंजाब पासून पूर्वेकडील सध्याच्या बांगलादेशापर्यंत पसरलेला आहे. पहा, तर सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडील सिंध पंजाब पासून पूर्वेकडील सध्याच्या बांगलादेशापर्यंत पसरलेला आहे. पुढे पाहूया, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयास आली. पुढचा पाहूया, तिसरा, थरचे वाळवंट. थरचे वाळवंट. तर थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी. हिमालय प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानात तिला काय म्हणतात, हाकरा या नावाने ओळखले जाते. तर भारतात कोणत्या नावाने ओळखले जाते, तर घग्गर या नावाने ही नदी ओळखली जाते. पुढे पाहूया, राजस्थान आणि पाकिस्तानामधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहे. पुढचा चौथा पाहूया, दख्खनचे पठार. यामध्ये एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यांमध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तीन बाजूंनीही पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखे दिसते. अशा प्रदेशाला द्वीपकल्प असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. पुढे पाहूया, दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्यांच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला आपण पश्चिम घाट असे म्हणतो. पुढे पाहूया, सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. पुढे पाहूया, दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हणतात. बघा, दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट म्हणतात. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषी प्रधान संस्कृती नांदत होत्या. पुढे बघूया, मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश
या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरची येथे अनेक छोटी मोठी राज्ये होऊन गेली, साम्राज्य होऊन गेली. पुढे पाहूया. 5वा आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. तर यामध्ये प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीची आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने ही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले, तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. पुढे पाहूया. समुद्रातील बेटे. यामध्ये अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. पहा, अंदमान निकोबार हे बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत, तर लक्षद्वीप हे अरबी समुद्रातील बेट आहे. पुढे पाहूया. प्राचीन काळाच्या समुद्र व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. कोणते पुस्तक? तर पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. इथे तुम्हाला नकाशा दिसत असेल. पहा, ह्या ज्या आहेत ह्या आहेत हिमालय रांगा. त्यानंतर ह्या जे दिसतात याला खिंड म्हणतात. त्यानंतर ह्या ज्या रेषा दिसतात ह्या पर्वतरांगा आहेत. त्यानंतर हे आहे थरचे वाळवंट आणि त्यानंतर हे आहे पठार, दख्खनचे पठार. पुढे पाहूया. हे आहे लक्षद्वीप बेट आणि इथे अंदमान निकोबार. अंदमान निकोबार बेट हे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत तर लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्रामध्ये आहे. पुढे पाहूया. भारतीय उपखंड. हडप्पा आणि मोहेंजोदरो ही शहरे आजच्या पाकिस्तानामध्ये आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग म्हणजे आपण त्याला दक्षिण आशिया या नावाने ओळखतो. कोणते कोणते देश? तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा जो भूभाग आहे त्या भूभागाला आपण दक्षिण आशिया या नावाने ओळखतो. पुढे पाहूया. याच भागातील भारत देशाचा विचार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. बघा, याच भागातील भारत देशाचा विचार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला आपण काय म्हणतो? भारतीय उपखंड असे म्हणतो. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने
भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारील देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारताचे त्यांचा ऐतिहासिक संबंध आला होता. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.